काय झालं? आता नजरेला नजरही मिळू शकत नाहीयेस? पी चहा, पी, थंड होईल. घडल्या प्रकाराने बाबाला सुद्धा खूप मोठा धक्का बसलाय. बघ, म्हणजे घरी जाशील ना तेव्हा तुला वाटलं तर माग माफी बाबाची, आपल्या बाबाची. तू दारू पितेस ती मला माहीतच नव्हतं. आणि दारू पिऊन आरकेच्या घरी गेली होतीस? असं नाहीये. सी, आय वॉज डिप्रेस्ड, अँग्री, शॉक, हर्ट. म्हणून चुकून सुद्धा अशी वागू नकोस. हा, तू रागापायी स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली होतीस आणि आरकेला हे सगळं कळलं तर तुझी ना आरकेच्या बाबतीतली कुठलीच स्वप्न पूर्ण होणार नाही. त्याच्यासोबत तू कधीच फिल्म करू शकणार नाही. अगं, फिल्मचं सोड, तो आयुष्यात तुला कधी जवळही येऊ देणार नाही. मला एक वचन देशील? मला देस तू वचन. इथून पुढे नीट वागशील. आय प्रॉमिस. यापुढे असं काही होणार नाही. मी प्रॉपरच वागेन. पण तूही मला एक वचन दे. काय? तो मुकुंद आहे ना, प्रोडक्शनवाला, ज्याने मला सोडवलं पोलीस स्टेशन मधून, तू त्याच्याशी बोल ना. तो जो रोल मी नाकारला होता ना, तो परत मिळवून देण्यासाठी तूच मला बोलली होतीस ना. सो तू त्याला कन्व्हिन्स करशील का? भाई, अरे पण पोलिसांना कशी सापडली ती? हा, तरी तिकडे कशी गेली? मुळात तिथे काय करत होती ती? चहा घ्या. नाही, तू आधी सांग मला. मी सांगतो, तू चहा घे आधी. चहा घे प्लीज. भाई, चहा घे. अहो पिंकी, काय विचारते तुम्हाला? इतक्या लांबच्या पोलिसांना कशी सापडली ती? हा, काय सांगू तुम्हाला, डोक्यात राग घालून घेतलं होतं तिने. तिचं तिलाही कळत नव्हतं कुठे निघालीये, काय करतेय, काही कळत नव्हतं. घ्या चहा. आधी पोरीने रिक्षा केली. ती रिक्षा मध्येच कुठेतरी सोडून दिली. चालत चालत निघाली होती कुठेतरी. पार जुहू पर्यंत पोहोचली चालत. मग काय, पाय दुखायला लागले असतील. तिकडच्या एका गार्डन मध्ये बाकड्यावर बसली. बसल्या बसल्या झोप लागली होती. पोलिसांना अशाच अवस्थेत तिकडे सापडली. अवस्थेत सापडली म्हणजे दादा सापडली ना आता ती. अहो पण नाही, तुम्ही बरोबर म्हणतोय. तो सापडले ना आता ती. तू बस. अगं असं हे बघ, सगळ्यात महत्वाचं काय आहे, आपली पोरगी सुखरूप सापडली. बरोबर ना? अगदी बरोबर. आणि हो, ती आल्यानंतर तिच्यावर रागवू नका प्लीज. हो, चालू प्लीज. नाही रागवणार. नाही रागवणार मी तिला, कारण चूक माझीच आहे. मीच तिला चांगले संस्कार नाही देऊ शकले. नाही अहो, नाही, कळून चुकलंय मला. आईने रागात बोललेले 2 शब्द विसरून जाणे इतकं मोठं मन नाहीये तिचं. हे समजलंय मला. रिक्षा दादा, दोघे आले. बहुतेक आले. चल. थांब, आत येऊ नकोस. हो. अहो, दृष्ट काढायची तिची ना. मी आले, 1 मिनिट इथेच थांब. पिंकी सरक ना. हार्ट अटॅक देईल एखाद दिवस. आण लवकर. आले.
आता सगळे झालंय का तुमचं? आज चला पटकन, आता कोणाचीही दृष्ट लागणार नाही. तुझ्या हाताला काय लागले बाळा? काय नाही अगं, ते हिला शोधत होते ना, पायात पाय अडकून पडले, थोडं खरचटलंय, जास्त काही नाही. अशी कशी गती धसमुसळी तू? या तू ये. आई हम चुकले आई. Bobs. Bobs, I'm sorry. प्लीज मला माफ करा. मी तुझा अपमान करायला नको होता. I'm sorry. आई, मी तुम्हा दोघांना जे काही बोलले ते प्लीज विसरून जा. मला एक गोष्ट कळली, मी आज जी काही आहे ते तुम्हा दोघांमुळे. आणि आजपर्यंत तुम्ही दोघांनी माझ्यासाठी इतकं सगळं केलं, पण मी त्याच्या बदल्यात मला फक्त त्रासच दिलाय. मी पुन्हा नाही वागणार असं. आय प्रॉमिस. बस बस, तो चॅप्टर संपला ना आता. पुन्हा पुन्हा नको ना तो विषय. रात गई बात गई. चला आता कामाला लागूया आपापल्या. मोहिनी, मला सांग, तुला शूटिंगला जायचंय? अरे शूटिंग वरनं आठवलं, त्या मुकुंदला तेवढा फोन करून आपल्याकडून थँक्यू सांगा. खूप केलं पोराने आपल्यासाठी. चला, आज तुम्हाला सगळ्यांसाठी मी नाश्ता बनवतो. हा, तुझी आवडती भुर्जी खूप दिवसात खाल्ली नाहीस ना, आज खास तुझ्यासाठी. चला. मी थोडं थकले, मला आराम करावा असं वाटतोय. नंतर खाईन ना, चालेल? चला बया, पटकन आराम कर. तू ठीक आहेस ना? थँक्स. का? ते आमचं सिक्रेट आहे. बाबा, तू भुर्जी बनव, मला खूप भूक लागली. थांब, मी पण आले मदतीला. ए भाई, अरे काय करतोय? ठोकला असतास ना त्याला. अरे बाबा, भीती वाटते मला. आता गाडी मागे घ्यायला सांग ना त्याला. पण सर, ती लाल दिव्याची गाडी आहे. आरखे कोणासाठी थांबणार नाही. हॉर्न आहे ना गाडीला, मग वाजव ना.
सर आपण रिवर्स घेऊन दुसऱ्या गेटने जाऊया का? आरके रिव्हर्स नाही जात कधीच, फक्त पॅकअप नंतर जातो रिव्हर्स. करायचंय पॅकअप बंटी? नाही मी बघतो. थांब, रिव्हर्स नको येऊ. ए प्रोडक्शन, अरे काय इथे गेट ब्लॉक करून ठेवलाय? अरे आरके सरांची गाडी आत येऊ देणार आहे की नाही? नाही तर जाई ना मागच्या मागे घरी डायरेक्ट. बंडीजी मागे कशाला? बघतो मी. हा लवकर ये. अंकुश, ही गाडी आडवी कोणी लावली बघ जरा. यार ती एक धड काम करू, सगळं काम मलाच करावं लागतं. करतो. बंटीजी, दोन मिनिटं. सॉरी मी बघतो. ए, दादा, काच खाली काय? ही गाडी लावायची जागा आहे का? गाडी मागे. ओ दादा, ऐकताय का? काच खाली कराय. गाडी लावले मध्ये एकदा शूटिंग करायची की नाही? तुमच्या ड्रायव्हरला ऐकू येत नाही का? ओ दादा, काच खाली घ्या ना. ओ दादा, काय झालं? मालक, तुम्ही इथे? तर मी बाहेर जाऊन बघतो. ए अरे ऐकायच नाही का तुला? हा मागे घे ना गाडी. अरे बाबा, कसला प्रोडक्शन वाला आहेस तू? एक साधी गाडी मागे घेता येत नाही का तुला? अरे मालक नमस्कार. तुम्ही? मालक सॉरी, आम्हाला माहित नव्हतं ही तुमची गाडी आहे. मग आता ओळखलं तर सत्कार करणार आहेस? नाही मालक, तुम्ही आत या ना, मी चहा कॉफीचं बघतो. गाडीच्या पार्किंगची पण व्यवस्था करतो शेड मध्ये. काय आरके सरांची गाडी तिथे थांबली आहे, ते पण आत येतील ना. या ना तुम्ही. त्या आरकेला सांग आम्ही आलोय, त्याला भेटायला आलोय. हं? हेच अमरापूर. त्याला बोलव, आमच्या गाडीत तो बसला पाहिजे, कारण अगोदर तर हीच गाडी जायला नव्हती. कळलं? पण तिची बघा ना काहीतरी प्लीज. बघतो. सर लपडा झालाय. हा प्रतापराव आलेत. कोण प्रतापराव? अहो ते नाही का, ते अमरापूरचे. आपण नाही का त्यांच्या हवेलीमध्ये शूट केलं? काळा गुलाब? हो. काय त्याचं काय? भेटायचं म्हणतात तुम्हाला. भेटायचंय मला न विचारता. मूर्ख आहे. विकत घेतलेल्या पोझिशनने मान मिळवता येतो, मॅनर्स येत नाहीत अंगात. सांग त्याला अपॉइंटमेंट घे, मग बघू. आणि हेही सांग, माझी डायरी पुढच्या 1 वर्षासाठी फुल आहे आणि त्याच्यासाठी कायमची बंद आहे. ऐक, समजा नाही ऐकलं, क्रेन मागव आणि गाडी सकट फेकून दे. चल रहा इधर, किसे ट्रैफिक लगा के रखा इधर. ओ पांडे जी, शांत हो जाओ. अंदर कोणाची गाडी आहे? ए बघून कर काय? ओ दादा, शांत वाला. ए काय तुझी? थांबा, काय करताय? सर तुमचा फॅन फॉलोइंग सॉलिड आहे. तुमची गाडी अडवली ना, म्हणून बघा काय चाललंय तिकडे. सर सॉलिड राडा चाललाय. सर मला वाटतंय ना,
गाडीला आगच लावतील ते. मालक, शेवटी प्रश्न आपल्या अब्रूच आहे. हे बघा, तुमच्या मुलीचं प्रकरण मीडियापर्यंत पोहोचलेलं नाही, पण हे नक्की पोहोचेल. प्लीज मालक, हे अमरापूर नाही. मुंबईत गडबड झाली तर प्रकरण दिल्लीपर्यंत पोहोचेल. प्लीज. ओ आरामात आरामात. ओ तुम्ही मीडियावाले कुठून आले? बाजूला बाजूला बाजूला. मालक मालक काच खाली घ्या ना, थोडं बोलायचंय. मालक प्लीज, मालक प्लीज गाडी बाजूला घ्या ना. आरके सरांची गाडी अडवली हे कळल्यावर त्यांचे फॅन्स खूप भडकलेत. त्यांचा काही भरोसा नाही, काहीतरी भलतं सलतं करतील. मालक प्लीज आत्तासाठी गाडी मागे घ्या. सिच्युएशन आउट ऑफ कंट्रोल गेली आहे मालक. प्लीज प्लीज मालक. सर, प्रतापराव इकडेच येत आहेत. बंटी, सरकारने ना रूल केला पाहिजे. बेसिक शिक्षण घेतल्याशिवाय राजकारणात एंट्री नाही का? आता मॅनरलेस होत चाललेत लोक. आरके, राजकारणाचं शिक्षण मिळत नाही कुठं, ते रक्तातच असावं लागतं. ओळखी सरलं काय तुम्ही? ओळखीचं असलं तरी मांजर आडवं गेलेलं आवडत नाही मला. वेगळीच मांजरं अशी नसतात, काय आपला जीव पण वाचत त्यात. ते मॅनर विंडर जाऊ द्या गाडवाच्या गाडवाच्या गावात, जाऊ द्या ते मॅनर. फक्त तुमच्या फायद्याची गोष्ट होती म्हणून तुम्हाला भेटायला आलो. तुम्ही माझा फायदा करून द्याल एवढे मोठे नाही तुम्ही. निघा. काल तुमच्या बंगल्यात कुणी घुसलं होतं. बाहेर काम जरा. हे तुम्हाला कसं कळलं? प्रतापराव, लय स्मार्ट तुम्ही राव. स्मार्टनेस दिसला तुमचा. मुंबईत पाऊल ठेवलं नाहीत तर लोकांनी तुमच्या सकट तुमच्या गाडीचा खोळखोळा केला. विचारलं काहीतरी मी. असं खुळखुळा करणाऱ्यांचं लय वाटोळं केलंय प्रतापरावनी उभे उभ्याच. यांचं काय हे महत्वाचं नाही हो. महत्वाचं हे का ती जी काय पोरगी तुमच्या घरात घुसली होती ती म्हणा आमची मुलगी. असणार, तुमचीच मुलगी असणार. ती बंगल्यात घुसली, तुम्ही गाडीत घुसलात. बाप से बेटी सवय. कोण होती? कोण होती म्हणजे नाव काय, पत्ता काय, काय तेवढंच विचारला लागतो. बच्ची मला माहित नाही. नशीब एवढंच समजा पोलीस कंप्लेंट केली नाही, नाहीतर ब्रेकिंग न्यूज मध्ये तुमचा आणि तुमच्या अमरापूरचा उद्धार सुरू असता अजूनही. नाही हो, ती कशाची आमची पोरगी. आम्हाला फक्त तिला भेटून एवढं विचारायचं का तू असं का म्हणली का तू आमची पोरगी आहे म्हणून. काय बोलली का आमच्याबद्दल? तिचं तोंडही पाहिलेलं नाही. जी काही चौकशी करायची ती पोलीस स्टेशनला जाऊन करा. आता प्रतापराव फॅमिली फिल्म आहे, काही चोर दरोडेखोराचा काही रोल नाही तुमच्यासाठी. गेला तरी चालेल. तुमच्याच भल्यासाठी सांगतोय. लोकांना काही वेगळं वाटलं तर तुमच्या 13व्याचं जेवण मला द्यावं लागेल मुंबईत. सारखी दुसऱ्यांदा अपमान केलास माझा, तिसऱ्यांदा भेटलास ना तरी अपमानच होणार. तरी अपमानच होणार. तरी अपमानच होणार. तरी अपमानच होणार. जातोय मी, पण ध्यानात ठेवा पृथ्वी गोल फिरत असते
आणि तिच्याबरोबर काळ सुद्धा फिरत असतो. चला. आरके सर आलेत, आरके सर आलेत. गुड मॉर्निंग आरके सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बंटीजी. गुड मॉर्निंग काय गुड मॉर्निंग, आफ्टरनूनचा ऐक. आज शूटच्या मध्ये 3 तासाचा सगळ्यांना ब्रेक द्यायचा. व्हॉट? बंटीजी आधीच इतका वेळ फुकट गेलाय, त्यात हे काय? आमच्यामुळे गेलाय. नाही तसं नाही, ही लोक कशाला सरांच्या मध्ये मध्ये तडमडत असतात ना काय माहित. पण बंटीजी त्यात आमची काय चूक? म्हणजे सांगतोय तेवढं ऐकायचं. दुपारी 3 ते 6 फिल्मचं शूट होणार नाही. एक महत्वाचं फोटोशूट करायचंय सरांना. मोठे डिरेक्टर येणार आहेत, संजय जाधव. नाव ऐकलंयस ना? कोण? दादा? त्यांना इथेच बोलवून घेतले. आधी फोटोशूट होईल, मग फिल्मचं शूट. पण बंटीजी आधीच आपल्या फिल्मचं शूट एवढं स्लो सुरू आहे, त्यात हे आजच काय? आय मीन हे थोडं अनप्रोफेशनल आहे असं नाही वाटत का तुम्हाला? अनप्रोफेशनल? काय म्हणाला सारखं सरांना? अनप्रोफेशनल? नाही तसं नाही, त्यांना नाही म्हणालो मी. ते प्रोफेशनल आहे म्हणून त्यांनी एकही दिवस सुट्टी घेतली नाही. नाही म्हणजे तुमची आहे ना लायकीच नाहीये त्यांच्यासोबत काम करायची. हे बघ, सांगतोय तेवढं करायचं, आणि नसेल ऍडजस्ट करायचं ना तर तसं सांग. नाही म्हणजे तू त्यांना अनप्रोफेशनल बोललाय हे मी त्यांना सांगे ना. नाही बंटीजी तसं काही नाही. नाही म्हणजे कसं आहे, तुला आयुष्यभर घरी बसावं लागेल. चालेल नाही ना? सांगतोय तेवढं कर. येस बंटीजी. पण बंटीजी हाय मुकुंद. हाय मोहिनी. हाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. माझे सीन झाले आहेत का? आय नीड टू प्रिपेअर जरा. थोडं थांबावं लागेल, एक दुसरं काम अर्जंटली करावं लागेल. म्हणजे माझं काम अर्जंट नाहीये? मस्करी करतीये ती. खर तर तू तिचा रोल तिला परत मिळवून दिलास हेच खूप आहे आमच्यासाठी. हा म्हणजे तो बहिणीचा का असे ना. थँक्यू मुकुंद, थँक्यू सो मच. थँक्यू काय त्यात? किती वाजता असेल माझा सीन? पोस्ट लंच असणार होता, पण आता थोडं डिले होईल. का? आरके सरांचं एक महत्वाचं फोटोशूट करायचंय. फिल्मच्या सेटवर फोटोशूट? बघ ना, त्यात आपण काय बोललो तर आपले जॉब जातील. आजचा दिवसच झाला खराब आहे. अरे संजय सर आले, संजय सर आले. दादा, अंकुश, संजय दादा आलेत, रिसीव्ह कर त्यांना. संजय जाधव? द संजय जाधव. आरके सरांचं फोटोशूट ते डिरेक्ट करणार आहेत. ओ मोहिनी तिला घेऊन जा. सांग.
सी 150 वर्षापूर्वीचे कापडाचे व्यापारी आहेत, नाव ईस्टर्न डिझायनर. त्यांच्या न्यूजपेपरचं आणि होर्डिंगचं फोटोशूट आहे. एजन्सीने एक मॉडेल दिली आहे, बट आय सेड नो, आय वॉन्ट आरके फॉर दिस. काय 19th सेंचुरीचा पुणेरी गेटअप आहे. आय सेड आरके विल लुक माइंड ब्लोइंग इन दिस. सी आय नो आरके, यू आर रनिंग व्हेरी टाइट ऑन शेड्यूल, यू आर व्हेरी बिझी. नो वरीज दादा, नो वरीज. अहो तुम्ही मास्टर आहात तुमच्या क्षेत्रातले, त्यामुळे तुम्हाला जे हवं जसं हवं तसं करूया. अरे थैंक यू, प्लेजर वर्किंग विथ यू. अरे प्लेजर इज ऑल माइन. मैं हमेशा सबको बोलता हूँ आरके तो मेरा बच्चा है, बच्चा. दादा ये स्वीटी, दादा मोठा प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम झाला? आपण जी मॉडेल ठरवली होती ती सेटवरती आलीये, पण तिच्यासोबत शूट इम्पॉसिबल आहे. अरे आरके ची हिरोईन है भाई, टैंट्रम्स तो होंगे ना. दादा टँट्रम्स नाही आहेत, मग तिच्या चेहऱ्यावरती रॅश आली रॅश आलाय कधी? काल सकाळी. काम जायला भीतीने तिने सांगितलंच नाही. स्वीटी डोंट वरी. हे बघ, मेकअप टचअपने सगळं होऊन जाईल. तू मेकअप दादाला सांग. डोंट. मेकअप नाही दादा, चेहऱ्यावरती रॅश इतकी आले की मेकअपने लपणारच नाही. आपण स्किन टोन मॅच करायचा प्रयत्न जरी केला तरी पिंपल्स दिसणारच. स्वीटी यार, ये छोटे छोटे प्रॉब्लेम्स है ना. आई डोंट अंडरस्टँड. पोस्ट मध्ये काय करता आलं तर AI ने. डिरेक्टर कोण आहे स्वीटी? तुम्ही. माहिती आहे ना तुला. मग मला हे कळतं ना की हे पोस्ट प्रोडक्शन मध्ये पॉसिबल नाहीये. मग आता काय करू? काय करू म्हणजे, जर ही हिरोईन रेडी नसेल तर दुसरी कोणती तरी हिरोईन रेडी करा. होऊ शकतं. ओके, तुमचं नाव सांगितलं की कोणी सहज अवेलेबल होईल. माहिती आहे ना तुला. देन प्लीज डू दॅट. वी आर ऑलरेडी रनिंग टाइट ऑन शेड्यूल. मी आरकेला रिक्वेस्ट करून त्याची डेट घेतली आहे, त्याचा टाइम घेतलाय. आणि जर ही ऍड नाही झाली तर इट विल ह्यूज डिझास्टर. अरे क्लायंटचे करोडो रुपये स्टेकला लागलेत यार. स्वीटी आय डोंट केअर. पुढच्या 1 तासात मला नवीन हिरोईन रेडी पाहिजे. गो गेट लॉस्ट. आरके बच्चा, यू डोंट वरी, यू गेट रेडी. आय विल मॅनेज. ओके, सी यू दादा. कम ऑन. वहिनी यार, अजून असं किती वेळ थांबायचं? मला वैताग आलाय ना. मेकअप करायला सांगितलं ना, तयारी करायला सांगितली. एक काम कर, त्या स्पॉट दादांना सांग माझ्यासाठी काहीतरी बर्गर वगैरे घेऊन यायला. बी थांब जरा, इथे ना थोडी गडबड सुरू आहे. आता काय झालं? अगं आरके सोबतची जी मॉडेल असणार होती ना, तिच्या चेहऱ्यावर रॅशेस आलेत म्हणे. आणि ते इतके आलेत की मेकअपने सुद्धा लपणार नाही. त्यांना 1 तासात नवीन मॉडेल शोधायचे. काय शोधायची काय गरज आहे? मी आहे ना. तू एका वेळेला काय काय करणार आहेस? आरके जे जे करेल ते सगळं. वहिनी, दिस इज सो मेंट टू बी. अगं मी हेच मॅनिफेस्ट केलं होतं. हे बघ, या फिल्म मध्ये मला आरकेच्या बहिणीचा रोल करावा लागतोय, दॅट्स ओके. पण ही ऍड एकदा केली ना की मग मी आरकेची हिरोईन होणार. आणि मग आमचं पेअर फेमस झालं ना की सगळे प्रोड्युसर्स मला हिरोईन म्हणून साईन करतील. तुला कळतंय का? दिस इज सो परफेक्ट. बी जरा कंट्रोल कर. ते ऍड एजन्सी वाले आहेत ना, ते शोधतायत, ते कामाला लागलेत. आपण असं स्वतःहून काही नाही करू शकत. तू काय डिरेक्टर आहेस? कास्टिंग वाली आहेस? तुला कसं माहिती? त्या मुलीच्या फेसेसवर रॅशेस येणं आणि त्याच वेळी मी इथे सेटवर असणं मेअर कोइन्सिडन्स असूच शकत नाही. मुनी, दिस इज माय फेट अँड डू नॉट इंटरफिअर इन माय फेट. दिस इज माय गोल्डन चान्स. तुला कळतंय का? मध्ये पडू नकोस. मी हे मिळवणार बाय हुक ऑर बाय क्रुक. बी ती ऍड वेगळी आहे. तुला ना माझं चांगलं बघवत नाही मोहिनी. बरं थांब दी, मुकुंद आलाय, मी मुकुंदलाच विचारते. मुकुंद. येस बोला. त्या लोकांना मिळाली का नवीन मॉडेल? नाही ना, ती मिळत नाही तोपर्यंत फोटोशूट होणार नाही. आणि फोटोशूट होत नाही तोपर्यंत फिल्मच्या कामाला सुरुवात करता येणार नाही. आणि प्रोड्युसर परत मला ओरडायला मोकळे. मी तुला मदत करू शकते. नाही नको. म्हणजे तुझे आणि आरके सरांचे एवढे राडे झालेत. पण तुला कोणी मॉडेल माहित असेल तर मला सांग. मला माहितीये ना, कोण? ती तुझ्या समोरच आहे. कार्तिकी? बघा, म्हणजे ट्राय करून बघू शकता. तुमचाही वेळ वाचेल आणि तिलाही चांगली अपॉर्च्युनिटी मिळेल. हे बघ, ती ऍड मी करत नाहीये.
त्यामुळे माझं किती ऐकतील मला माहित नाही. तरी पण मी तिथल्या असिस्टंटला विचारून बघतो. हा, पण होईल होईल मोस्टली वर्कआउट होईल. तू एक काम कर, तिला रेडी कर. काय लुक असेल माझा? ट्रेडिशनल लुक असेल, पारंपरिक पोशाख. मोहिनी, आपल्या कॉस्ट्युम मध्ये नथ नऊवारी सगळं मिळेल. ते सगळं घालूनच तिला रेडी कर. बाकी मी बघतो. साक्षी, मोहिनीला जे काय लागेल ते सगळं दे. ऑल द बेस्ट. बाय. दी, तू वॅनिटी मध्ये जाऊन बस, मी सगळी तयारी करते. हा. चिना, अरे पेशवेकालीन शॉट आहे ना यार. काय फ्लॅट लाइटिंग करतो? कट लाईट पाहिजे ना, स्ट्रॉंग कट लाईट. हा, कमाल कमाल. चिना, आय लव्ह यू बेबी. कमाल. दादा, या शी इज द न्यू फेस फॉर द डे. आली. हो. बोलवा तिला. माइंड ब्लोइंग. कमाल फीचर्स. वाह बेबी, कम हियर. एक्सक्यूज मी, एक मिनट.